वाटचाल इंदापूर तालुका ग्राम विकास प्रतिष्ठानची। इंदापूर तालुका ग्राम विकास प्रतिष्ठान ही संस्था 1980 मध्ये कैलासवासी विश्वासराव रणसिंग व कैलासवासी अण्णासाहेब हेगडे यांच्या पुढाकाराने स्थापन करण्यात आली। संस्था स्थापनेच्या वेळी कैलासवासी विश्वासराव कृष्णाजी रणसिंग BSc ॲग्री अध्यक्ष, कैलासवासी अण्णासाहेब माधवराव हेगडे BSc ॲग्री सचिव, कैलासवासी हनुमंतराव बाजीराव मोरे उपाध्यक्ष, श्री हनुमंतराव कृष्णाजी रणसिंग खजिनदार, श्री शिवाजीराव पांडुरंग रनवरे विश्वस्त, श्री प्रकाशराव बुवासाहेब कदम विश्वस्त, कैलासवासी जगन्नाथ खुडे विश्वस्त असे संचालक मंडळ होते। पुण्यातील नामवंत महाविद्यालयाचे कृषी पदवीधर असणारे प्रतिष्ठानचे संस्थापक अध्यक्ष व सचिव हे उच्चपदस्थ शासकीय सेवेत असूनही त्यांच्या मनी असलेली समाजसेवेची ओढ त्यांना नोकरीच्या बंधनात ठेवू शकली नाही। त्यानंतर दोघांनी इंदापूर तालुका परिसरात सामाजिक, राजकीय व शैक्षणिक क्षेत्रात प्रभाव निर्माण केला। तालुक्याचा सर्वांगीण विकास करणे हे उद्दिष्ट समोर ठेवून प्रतिष्ठान मार्फत सामाजिक व आर्थिक विकासाचे अनेक उपक्रम राबविले जातात। त्यामध्ये रक्तदान शिबिरे, शेतकरी मेळावे, विविध विषयावरील चर्चासत्रे, व्याख्याने, वृक्ष लागवड, लोककला महोत्सव, हातपंप आणि दुचाकी वाहन दुरुस्ती प्रशिक्षण, बेरोजगार युवक व महिला मेळावे, वनराई आणि गॅबियन पद्धतीच्या बंधाऱ्यांची निर्मिती, पशुवैद्यकीय शिबिरे, अवर्षण प्रवण विकास कार्यक्रम, अंधश्रद्धा निर्मूलन कार्यक्रमाचे आयोजन इत्यादी उपक्रमांचा समावेश आहे। प्रतिष्ठानच्या वतीने एक वरिष्ठ महाविद्यालय व 2 माध्यमिक विद्यालय चालवली जातात। प्रतिष्ठानच्या वतीने कळंब तालुका इंदापूर येथे सन 1984 मध्ये कला आणि वाणिज्य महाविद्यालयाची स्थापना केली। या परिसरातील विद्यार्थी सुमारे 30 ते 35 किलोमीटरचा प्रवास करून इंदापूर, बारामती, अकलूज येथे शिक्षणाकरिता जात होते। प्रवासाची अपुरी सुविधा व येणारा आर्थिक खर्च या कारणाने अनेक विद्यार्थी विशेषतः मुलींना शिक्षणापासून अलिप्त व्हावे लागे। कळंबला महाविद्यालय झाल्याने परिसरातील विद्यार्थ्यांचा शिक्षणाचा प्रश्न सुटला। सुरुवातीला हे महाविद्यालय कळंब ग्रामपंचायतीच्या जागेत भरत होते, पण संस्थेने गावाजवळच जागा घेतली। तेथे बांधलेल्या सुंदर प्रशस्त नव्या इमारतीत सन 2015 पासून हे महाविद्यालय स्थलांतरित झाले आहे। खासदार सुप्रियाताई सुळे यांच्या शुभ हस्ते या भव्य इमारतीच्या बांधकामास सुरुवात झाली होती। शैक्षणिक वर्ष सन 2014 ते 15 मध्ये विज्ञान पदवी व वाणिज्य पदव्युत्तर शाखा सुरू झाली। प्रतिष्ठानचे संस्थापक अध्यक्ष कैलासवासी विश्वासराव रणसिंग यांच्या पश्चात विद्यालयाचे नामकरण विश्वासराव रणसिंग महाविद्यालय असे केले गेले। सुरुवातीला 110 विद्यार्थ्यांवर सुरू झालेल्या या विद्यालयाची विद्यार्थी संख्या आज 1200 पर्यंत पोहोचली आहे। महाविद्यालय आवारात शैक्षणिक सुविधांसमवेत प्रतिष्ठान कार्यालय, अतिथीगृह, शारीरिक शिक्षण व क्रीडा सुविधा, सुसज्ज ग्रंथालय, स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन केंद्र, समुपदेशन कक्ष, संगणक कक्ष, खुले व्यासपीठ उभारण्यात आले आहे। परिसरामध्ये नियोजनबद्ध वृक्षारोपण केल्यामुळे महाविद्यालयाचे सौंदर्य अधिकच खुलले आहे। महाविद्यालयामध्ये विद्यार्थी केंद्रित अनेक उपक्रम राबविले जातात। आरोग्य तपासणी शिबिर, राष्ट्रीय सेवा योजना मार्फत गाव दत्तक योजना, कलागुणांना वाव देण्याकरिता सांस्कृतिक महोत्सव, खेळाडूंना व्यासपीठ उपलब्ध करून देण्याकरिता क्रीडा स्पर्धा व क्रीडा प्रशिक्षण आयोजन, प्राजक्ता भित्तिपत्रक आणि विश्वास वार्षिक नियतकालिक प्रकाशन, यशवंत गुणवंत विद्यार्थ्यांचे कौतुक सन्मान व्हावा याकरिता स्नेह संमेलन व वार्षिक पारितोषिक वितरण समारंभ आदी उपक्रमांचा समावेश आहे। प्रतिष्ठानचे म्हसोबाची वाडी तालुका इंदापूर जिल्हा पुणे व तावशी तालुका इंदापूर जिल्हा पुणे या ठिकाणी सन 1993 पासून माध्यमिक विद्यालये कार्यरत आहेत। तेथेही ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना ज्ञानदानाचे व विद्यार्थ्यांचा सर्वांगीण विकास करण्याचे कार्य समर्थपणे पार पडत आहे। दोन्ही माध्यमिक विद्यालये इयत्ता 10वी बोर्ड परीक्षेमध्ये 100% निकालाची परंपरा राखत आली आहेत। महाविद्यालयाच्या विकास कार्यात इंदापूर तालुक्याचे लोकप्रिय आमदार, महाराष्ट्र राज्याचे मंत्री श्री दत्तात्रय भरणे मामा यांनी मोलाची भूमिका बजावली आहे। महाविद्यालयाची ही यशस्वी वाटचाल प्रतिष्ठानचे विद्यमान सचिव
श्री वीरसिंह रणसिंग भैया यांची दूरदृष्टी, जिद्द व चिकाटी यामुळे शक्य होत आहे. त्यांना प्रतिष्ठानचे इतर विश्वस्त यांची मोलाची साथ लाभत आहे. इंदापूर तालुका ग्राम विकास प्रतिष्ठानमध्ये विद्यमान पदाधिकारी व विश्वस्त पुढील प्रमाणे कार्यरत आहेत. माननीय श्रीमती आनंदी विश्वासराव रणसिंग अध्यक्षा, माननीय श्री प्रकाशराव बुवासाहेब कदम उपाध्यक्ष, माननीय श्री वीरसिंह विश्वासराव रणसिंग सचिव, माननीय श्री हनुमंतराव कृष्णाजी रणसिंग खजिनदार, माननीय श्री शिवाजीराव पांडुरंग रणवरे विश्वस्त, माननीय सौ वीरबाला धैर्यशील पाटील विश्वस्त, माननीय श्री कुलदीप अण्णासाहेब हेगडे विश्वस्त. समाजाचे आपण काहीतरी देणे आहोत ही जाणीव मनात ठेवून इंदापूर तालुका ग्रामविकास प्रतिष्ठान कार्य करीत आहे. समाजाचा विकास हे संस्थेचे महत्त्वाचे उद्दिष्ट असून विकासाची ही प्रक्रिया सतत चालू राहणारी असल्याने बदलत्या परिस्थितीनुसार संस्थेचे कार्य चालू आहे.